सो हाय हॅलो आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी आहे बरोबर गिरनारला. आपण आता रोपवेकडे चाललो आहे. सगळे पाठीमागे चहा पित आहेत आणि तिची तिकीट्स काढायची आहेत, म्हणून मी सगळ्यात पहिले पुढे जाऊन तिकीट्स काढतो आधी. तर वाजलेत सगळ्यात लवकर आवरले, 7:15 झालेत बरोबर आत्ता. सो 7:30च्या रोपवेने वर जाऊ आणि फटफट दर्शन घेऊ. चला दाखवतो तुम्हाला आज गिरनार दर्शन. और अगर हम आपसे चेक करना है कि चालू होता है फ़ोन कैसे अपडेट आता है? 28 वाला नंबर लगा हुआ है। तो क्या है कि हम लोग यहाँ से डायरेक्ट जो हमारा कस्टमर केयर जो है वहाँ पे अपडेट करते हैं, तो सारा का सारा। हाँ ठीक है, लेकिन कुछ गलत तो नहीं बोल रहा ना? हम आप फ़ोन करके चेक कर सकते हैं कि आज का क्या स्टेटस है। हाँ सर। और जैसे आपको सुबह मैसेज आया होगा, जैसे आपके नंबर से टिकट बुक की होगी, उसमें मैसेज आया होगा कि जैसे आज मौसम ख़राब है तो आपका टिकट ऑटोमेटिकली रिफंड हो जाएगा। वही सेम वैसा ही जैसे चालू होता है तो भी जिस नंबर से बुक हुआ होगा वो नंबर से मैसेज आएगा। अभी हमारा जो स्लॉट होगा तर आत्ताच मला कळलं वरती त्या रोपवेच्या इथे आपण गेलेलो होतो, तर तिकडे सांगितलं की वरती खूप जोरात हवा चालू आहे, त्याच्यामुळे रोपवे काही वेळासाठी बंद केला आहे. आता काही वेळासाठी ते म्हणतात, म्हणजे आता किती वेळ बंद आहे काय माहीत नाही आहे. तर बघूया 11 वाजता परत ट्राय करू रोपवेचं आणि कसं काय होतं ते कळेलच आपल्याला. आता रोपवे तर बंद झाला आहे, थोड्या वेळाने सुरू होईल असं म्हणतायत आता. त्याच्यामुळे सगळ्या खालच्या मंदिराची दर्शन करून घेतो आधी आणि मग वरती जातो. रोपवे चालू झाला पाहिजे, फिंगर क्रॉस होईल. सगळ्यांचं दर्शन होणार आहे, बरोबर की नाही? काय झालं तरी दर्शन करायचंय आपण. निश्चिंतपणे सगळ्यांनी जायचं, काय घाबरायचं नाही. जेवढं तुम्हाला चढता येईल तेवढं बरोबर होऊन जाणार. ते झोप झाली का तुझी? कोणतं गाणं आहे? सगळे येल्लो आहे हा, सगळे. हा हे आहे लंबे हनुमान मंदिर. इकडे दर्शन घेऊन आता आपण पहिल्या पायरीकडे जाणार आहोत. सगळे आता इथे दर्शन घेत आहेत लाईनीत. तर आता हनुमानचं दर्शन पुढे पहिल्या पायरीला आम्ही चाललोय नमस्कार करायला. ते झाल्यानंतर परत एकदा आम्ही रोपवेकडे जाऊन चेक करणार आहोत की सुरू झालाय का, आणि सुरू झाला असेल तर रोपवेने वर जायचं आहे, आणि नसेल तर प्लॅन बी आहे आपला की आपण डायरेक्ट सोमनाथ दर्शन करायचं आहे. आता साधारण 10 वाजेपर्यंत वाट बघूया आणि मग ठरवूया कसं काय करायचं. तर ही रोपवेला एवढी लाईन आहे आणि आत्ता आम्हाला सांगितलं की रोपवे सुरू होतोय, त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत. काय पण वर जाऊ, पण आपण खाली येऊ की नाही? खाली येता रोप बंद आता करायचं काय? खाली चढलं तरी चालेल, खाली उतरून त्याच्या असं पकडू आणि हो खाली येऊ रोपवे. हा दुर्बीण घेऊन आलाय आणि तो दुर्बीणीतून बघतोय दिसतोय का गिरनार. दिसतंय का रे? आहे ना, बरोबर आहे, सगळं चाललंय. तिकीट्स काढायचे अजून, आता ते एकेकाला सोडतील तिकीट्स काढायला.
सगळे आज सगळाच गोंधळ झाला आमचा, कारण रोपवेचं तिकीट ऑलरेडी आमच्याकडे होतं आणि आम्ही परत रिटर्न पण सुद्धा एक तिकीट काढलेलं. मग आम्ही ती तिकीटं देऊन टाकली परत आणि रिशेड्यूल केलं. रोपवेची तिकीटं जी उद्याची होती ती आजची रिशेड्यूल केली आणि परत लाईनीमध्ये न थांबता आता डायरेक्ट तिकडून आम्ही असे घुसणार आहोत. त्यांनी लाईन लावल्या तिथे सगळ्यांनी. असं आम्ही 6:30ला निघून आत्ता आम्ही दर्शनाला वर जातो. आपापल्या नंबर उभे राहा. तो बघतच नाही. बसा. एक जण कमी आहे ना, 8 जण असते. आणखी कोणीतरी येईल मला वाटतं. वजनाप्रमाणे भरले वाटतं. हो कसं काय प्रमाण वजनाप्रमाणे भरले. एन्जॉय. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. स्वामींच्या मनात काहीतरी वेगळं असतं. करते आणि करावी करते. 7ला निघालेलो. किती वाजता? 10:30. पण आपला वेळ खूप गोष्टी बघितल्या आपण. त्याने सोडून दिली वाटतं ती. त्याचं सामान जातं सगळं. सामान शकत म्हणून फक्त हे प्रयत्नपूर्वक केलं. सोपं नाहीये हे. उलट म्हणजे असं मी तर म्हणे की ठीक आहे सगळ्यांसाठी केलं म्हणून ठीक आहे, पण मग हे काय झालं आता हा थोडा व्ह्युअर्स पॉइंट झाला. येतात थांबतात जातात. त्याला थांबवलं इथे. हाय. त्याचं लक्षच नाही. ए इकडे. आपल्यासाठी तो बिचारा इथे येऊन बसला घर परिवार सोडून. कोण? दत्त महाराज. माझा व्हिडिओ भारी येणार आहे. आज आता उशीर होत होत आम्हाला ऊन डोक्यावर आलंय. साधारण 1 वाजून गेलेत. साधारण 1 वगैरे वाजून गेलेत तरी ऊन एकदम डोक्यावर आलाय आता. आणि हा पोरगा बोलतो कडेवर घ्या. अरे चल लवकर. आता अरे कडेवर नाही घेता येणार. 5 मिनिटामध्ये दर्शन होणार आहे. चल नीट लवकर. 5 मिनिटामध्ये आमचं दर्शन होईल आणि मग सगळे एकदम फ्रेश होऊन जातील आणि मस्त महाप्रसाद घेणार आहोत खाली जाऊन. चला तर डायरेक्ट वरच दाखवतो तुम्हाला.
मी तू लहान आहे ना, काय असं करतो ते बघ. जय गिरणारी, जय गिरणारी, बोल जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी. जय गिरणारी. त्या किंवा आतल्या चांदीच्या तेच ना मला इतकं सांगितलं मला ते माहितीच नाही. योग यावा लागतो तेव्हा दर्शन होतं. किती आता आपण काय म्हणतात, कमंडलू ठरत्या. कमंडलू तीर्थ. आता आम्ही आहोत कमंडलू तीर्थाच्या इथे. महाप्रसाद घेतला आत्ताच. आता वाजलेत प्रसाद घेतला आम्ही. आता वाजलेत किती, साडे नाही अडीच. आणि आम्हाला लास्ट रोपवे आहे. किती वाजता आहे, 5 वाजता. 5 वाजता संपणार आहे. 5 त्याच्या आत आपल्याला कुठे जायचंय, 5च्या आत कुठे जायचं आपल्याला, आपल्याला रोपे इकडे आता जायचं. बोल ना. 5 वाजता आम्हाला रोपेकडे जायचंय. हा, नाहीतर सगळे आपल्याला कसं जावं लागेल, खाली उतरत. पायी पायी हा, पायी खाली जावं लागेल. स्वतः सगळं तुम्हाला कळलंय. आता आपण फास्ट कोणी कोणा कडेवर घेणार नाही. आपण जीवन घेतोय ती एनर्जी आता नीट काय कोणी पण तुला आता बोल, कोणी मला कडेवर घेणार नाही. मी माझ्या चालणार. नीट बोल. चला आम्ही आता निघतो आणि आपण वरती भेटूया. स्वतः आमचे गिरनार दर्शन करून झालंय. सगळं महाप्रसाद पण झालाय. आणि आता आम्ही गोरक्षनाथाच्या दोन्हीपर्यंत वरती चढत आलोय. काही जणांनी डोली केल्या, 2 डोली. आणि आता हे शेवटचं तुम्ही बघून घ्या, गुरुशिखर. आता आपण हे करूया, काय रोपवे करूया. तर थोडं चालायचं, 200 ते 300 पायऱ्या पुढे चालायच्यात. किंवा आपण रोपवेत बसून पहिले फ्रेश होणार आहोत. हॉटेलला जाऊन पहिले आराम करणार आहे. आंघोळ करायची मेन म्हणजे, पूर्ण असं घाम झालाय. हे शेवटचं चढणं आहे ना, हेच कठीण असं. हे वरपासून ते खालपासून दिसतं ते प्रवेशद्वार, तिथपासून जे चढणं आहे ना ते खूप कठीण आहे. 2 ते 2,500 पायऱ्या आहेत यावरच्या. चला आता लवकर रोपवे गाठू आणि वर जाऊया. व्हिडिओ कॉल नाही, युट्यूब वर टाकायला. आणि हे आपले बघा इथे येऊन बसलेले आहेत. सगळ्यात पहिले पुढे येऊन बसले. अजून रेस संपली नाही, रेस तिथे संपणार आहे. बघून रेस नाही आहे रोपवे जवळ. आमचे 5-6 लोक खाली गेलेत रोपवेने, कारण आता रोपवे बंद होणार आहे लवकरच. आणि झालंय असं की मागे अजून विनोद काका वगैरे सगळे अजून राहिलेत. त्यांच्यासाठी मी वेट करतोय कधी येत आहेत. आणि ते आले की आता लगेच खाली उतरायचं आहे, कारण रोपवे आता कधी बंद होईल. वारा पण सुटायला लागला, त्याच्यामुळे त्यांचं चाललंय की आम्ही रोपवे बंद करणार आहोत. तर बघतोय हे आले आम्ही लगेच खाली जाणार आहोत. एकदा सगळे खाली गेले की कसं निश्चिंत की बाबा सगळ्यांचं दर्शन झालं, सगळे सुखरूप आपलं म्हणजे खाली पायथ्याशी आपण पोचलो. मग बाकी आपण उद्या कंटिन्यू करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून. एक साथ सावधान. आला आपला. चला अशा प्रकारे आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे रोपेची.
गिरनारचा प्रवास संपलाय, दर्शन झालंय. चला आपण निघालो आणि गिरनार आपलं पूर्ण झालं आणि आणि समाधान झालं. उद्या द्वारका पण होणार. म्हणजे जो प्रोग्राम आपण चेंज केला होता इथे photo त्या काढा. दृष्टीने आपण एकदम योग्य मार्गाने चाललो. गुरु दिसले मला, गुरु दिसले